आणि मी चालले दूध आणायला, कारण आणि थंडी वाजते त्यामुळे मी पॅक होऊन चालले. मस्त खिचडी झालेली आहे, एक नंबर झाली खिचडी, सगळं एकदम चकाचक. हॅलो, वेलकम बॅक टू माय आवर चॅनल. आकांक्षासारखं तुला यायचं का ब्लॉगमध्ये? ये. पण मी आता बरं ठीक आहे, पारुशी आहे थोडीशी इकडे आले झाली फ्रेममध्ये. मला देवाबत्ती करायची आंघोळ नाही केली ना तिने. आता ही पण आज काय काय करते दिवसभर ते सगळं बघायला मिळेल. आणि आज आहे गुरुवार, तर माझा उपास आहे. आणि इथंच दत्त मंदिर भेटले मला, लकीली शेजारी एकदम शेजारी दत्त मंदिर भेटले. म्हणजे ह्या गल्लीत, आमच्या गल्लीत एका लाईनला राम मंदिर आहे आणि एका कोपऱ्यात हनुमानचं म्हणजे मारुतीचं मंदिर आहे, त्याच्याच साईडला दत्ताचं मंदिर आणि तिकडं गणपतीचं मंदिर आहे. आणि मागे पण देवीचं का कशाचं आहे ना. हा, इकडं भरपूर आहेत, खूप मंदिर आहेत ह्या एरियात, खूप मंदिर आहेत. आणि छान वाटतं. आमची खरी लाईफ आज सुरू झाली आहे. म्हणजे मम्मी पप्पा काल होते, तर आम्ही सगळे इमोशनल झालतो, पण आज जरा थोडंसं स्टेबल आहे, कारण काम पण स्टेबल. आणि मम्मी कसं झालं, काम करून गेलती सगळं, त्यामुळे मला काहीच नव्हतं. आणि आज कसं सगळं उठल्यापासून सगळं काम आहेत. ते आणि एक असतं ना, मम्मीला बघून सुकून काल किचन मध्ये होती, इतकं बरं वाटलं. गरम गरम पोळी दिली मला तिने. हा, आणि आता ही आंघोळ झाली जी, तर आता ती पूजा करेल आणि मला सगळं आवरायचंय हांतरून. आता ती आंघोळ झाली तर हांतरून नाही हात लावणार, तर मग ती पूजा करेल आणि किचन मध्ये काय काय झालंय ते दाखवू. चला बाय बाय, पुढे भेटू आपण. ओके, आजचा मेनू आहे दीदीच्या डब्याचा थापुळं, ह्यात तिने मीठ टाकल्यावर. आणि मी आता कणिक मळली. आमची कणिक एवढीशीच असते, पण नाश्ता, दीदीचा डबा, परत माझं पण जेवण, नंतर संध्याकाळचं पण जेवण. पण आज माझं जेवण नाही आहे दुपारचं, संध्याकाळचे, म्हणून आम्ही एकच टाईमची कणिक मळली. आणि मला भिजवलं आहे साबुदाणा इथं. आणि आमच्या इथं खिडकी पण आहे वर. आणि दूध हा आहे, आणि दूध पण आता थोडं राहिलंय, तर मग आता थोड्या वेळाने मी सगळं जाऊन आणल, ते तुम्हाला दाखवलं. आता भांडी पण घासलेली आणि ती करते आता पूजा, मस्त सगळं आवरून छानपैकी. हा, पण हा श्रद्धाने आम्ही करतो असं. जागा आता काय करणार ना, कुठं नाहीच आहे असं. आणि त्यामुळे मग इथं कोपऱ्यात, आणि ही जागा आहे ती देवाची आहे, मग ती आता सगळं स्वच्छ पुसून वगैरे नंतर पुढे मागं बघू, आमचं चाललंय इथं करून घ्यायचं. हा, आणि आमचं कबड पण येणार आहे, इथलं सगळं पॅक जाणार आहे आमच्या. ते सगळं आम्ही तुम्हाला हळूहळू दाखवलं. आम्ही जे जे अपडेट करतो ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि घरासाठी किती घ्या, कमीच आहे. आम्ही खूप घेतले काय किती, पण तरी पण आम्हाला कमीच वाटते. पण आम्ही दोघीच आहे, मग आम्ही हे सांगू सगळं काय काय आपल्या घरात. हा, सगळं. चलो आता मी हांतरून वगैरे गोळा करते, मग भेटू. ओके, दीदी गेली आता ऑफिसला, आणि माझं पण आंघोळ वगैरे झाली आहे. आणि आज तर माझा उपवासच आहे, त्यामुळे साबुदाण्याची खिचडी मी लेट करेल. आणि आता चहा ठेवते, कपडे वाट टाकले, हे तुम्हाला दिसत असेल, सगळं आमचं दिसणारच आहे तुम्हाला असं बॅकग्राऊंड. आणि कपडे झाले, आता मी भांडी घासणार आहे, किचन वाटा सगळं साफ करणार आहे, आणि नंतर मग चहा वगैरे पिते, वेपर्स खाते जरा थोडेसे. आणि 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 फरशी पुसायची, सगळं काम करते मी. असं नाही की फरशी नाही पुसत, सगळं मला स्वच्छ लागतं, त्यामुळे मग फरशी पण पुसणार आहे. काम करून मग लॉग एडिट करणार आहे, पोस्ट करणार आहे, म्हणजे दुपारपर्यंत जाईल, पोस्ट होईल. कारण की इथं वायफाय नाही आहे, त्यामुळे जरा नेटचा प्रॉब्लेम होतो. आणि तरी पण माझे रोज लॉग येतात आहेत, पण वायफाय नसल्यामुळं हाय स्पीड नाही आहे नेटला. थोडंसं तरी मी जिओमध्ये माझं पोर्ट केलं आहे कार्ड, कारण की इथं जिओला खूप रेंज आहे, 5G नेटवर्क आहे त्यामुळं. आणि सगळं आवडते आता, मग मी भेटते. ओके, आता वाजलेत 10:30 आणि दीदी जाऊन 1 तास झाला. आणि अजून चेहरा वगैरे काहीच नाही आवडलं, मी फक्त जस्ट केस धुतलेला, आज गुरुवारी उपवास आहे म्हणून. आणि आता मी सगळं किचन वाटा, भांडी सगळं साफ केलं, एकदम साफसुथरा दिसते आता, तुम्हाला मी दाखवते.
आणि मस्त गॅस धुतलाय, थोडंसं पाणी राहिलंय ते मी पुसून घेईल. आणि इथं सगळं सेट करून ठेवले परत एकदा. इथं थापुळं करून ठेवलं दिदी. तिथं थोडं पीठ राहिलं, आमच्याकडे तर फ्रीजच नाही आहे पण आम्हाला थोडं थोडंच मग सगळं करावं लागतं. आणि मस्त असा इथला बल्ब आहे ना, इथला येतो, पण आम्ही रात्री 0 बल्ब लावतो कारण की अंधार पडतो खूप म्हणून. मग आता हा संध्याकाळी परत लावल मी. आणि इथं खिडकीत ठेवलं चहा साखर, आणि आता मिठाचा ठेवलं इथं मी. आणि हे सगळं लागणार आहे त्यामुळं हाताशी ठेवले असं. आणि बाकीचं तर भांडी आत्ताही घासली मी, तुम्हाला दिसत असेल. आणि इथं कोथिंबीर निवडली मी. आणि इथं सगळं नीट परत बसायला मला सगळं आवरायचं आहे. आणि सगळं चकाचक झालेलं आहे, सगळं एकदम चकाचक. आणि आता मी खिचडी करणार आहे. खिचडी करायची राहिली, फरशा पुसायच्या राहिल्यात आणि कपडे फक्त आवरायचे राहिलेत माझे. जरा अस्तव्यस्त पडले तिथं सगळे. वाळलेले कपडे काढलेत मी आणि धुतलेले कपडे इथं वाळत टाकले सगळे. आणि आता मी खिचडी करताना तुम्हाला दाखवते. भांडी घासताना म्हणजे टाईम लॅप्स लावणार होते, पण सगळा पसारा होता त्यामुळे मग मी फटाफट आवरलं. आणि गुरुवारी तर असं मंत्र पडतात कानावर, इथं मंदिर आहे कारण की. आणि छान वाटतंय मस्त, आज जरा छान वाटतंय. नाही तर काल मला खूप बोर झालं होतं. मग मी मामीकडे गेले होते तेव्हा मम्मी सगळं काम करून गेली होती म्हणून मला असं बोर झालं होतं. पण आता खिचडी करते, परत एडिट करायचं व्लॉग, फरशी पुसायची. मग नंतर मग जर टाईम राहिला तर मग मी परत मामीकडे जाईल आज, कारण की एकटीला नको वाटतं घरात म्हणून. आणि मिस यू मम्मी पप्पा खूप 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 खूप. आणि मला त्या बॅगा पण आवरायच्यात, कपड्याच्या घड्या नीट घालून ठेवायच्यात. जेव्हा आमचं कपाट येईल तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी. बाई, आता खिचडी करून घेते. इथं मी केला होता मम्मी पप्पांना कॉल आणि मी जस्ट पोच करत होते तर मला हे बोलून झाले. आणि एवढं आम्ही खुश झालो तिघंजणं. आणि हार्ट केलं तर हार्ट येत होते. मज्जा आली व्हिडिओ कॉलमध्ये. आणि सारखं मग मी तेच करत होते, त्यांना पण आवडलं, मला पण आवडलं खूप. आता लॉग एडिट करत होते पण मला लागली भूक. आणि आता खिचडी करते तर ट्रायपॉड ठेवते तुम्हाला दाखवायला. आणि इथं धूळ एवढी येते ना का काय माहिती, सारखं मी पुसते, सारखं हे करते, आवरते. आणि ट्रायपॉड लावते आणि तुम्ही बघा मी खिचडी कशी करते. आणि हे आहे घरचं तूप आपलं. आता मी तुपात खिचडी करणार कारण की शेंगदाणा तेल नाही आहे. आणि इथं छोटं बॉटलच भेटत नाही आहे मला, तर बघू आता कधी भेटते. बटाटा चिरायचा राहिला तर पटापटा चिरते मी. काय म्हणतात त्याला आमचे दोरत त्यामुळे ना मला इथंच करावं लागतं. आता काय करू, बॅकग्राऊंड लवकरच आपण काहीतरी करूया. इकडच्या साईडला मी कपडे टाकल मग. आणि ब्लर का दिसते आणि मी 5 मिनटं, 5 नाही 2-3 मिनटं फक्त वाफलत ठेवलाय बटाटा, म्हणजे थोडासा शिजायला. आणि मीठ मी टाकायला गेले, बरं मी डायरेक्ट टाकलं नाही तर एवढं माझ्या हातात आलं तुम्ही तर ते बघितलंच असेल. आणि मीठ पण काढून ठेवलं मी, मीठ पण संपलं होतं. तर साखर पण, आता साखर थोडीशी राहिली ती पण काढून ठेवली डब्यात. आणि हे आहे आमचं साखर, चहा साखरेचा डबा छोटासा. आणि हे आहे आमचं घर, असं चाललंय आमचं मस्त. आणि नजर ना लगे. आणि कूट वगैरे मम्मीने सगळं तिकडूनच दिलं आम्हाला, कारण की इथं आमच्याकडे मिक्सर नाही आहे, फ्रीज नाही आहे, अजून काय काय लागतं ते नाही आहे. मेन फक्त जस्ट नॉर्मल बॅचलर लाईफ विदाऊट फ्रीज. मला तर तसं एवढं काय हे नाही आहे, ते फक्त भाजीपाला असं ताजा आणावा लागतो तेवढंच.
आणि कांदा बटाटे तर नाही खराब होत, त्यामुळे काही टेन्शनच नाही. फक्त कोथिंबीर मला लागते, तर मला मग कोथिंबीर असं एकच असं संपवावं लागते लवकरच म्हणून. आणि चलो आता वाफलते तोपर्यंत मग मी भेटते. ट्रायपॉड सेट करायचं म्हणलं तर वेगळंच काम होतच नाही लवकर ट्रायपॉड सेट. आणि आता झालेला आहे बटाटा आपला, शिजलेला आहे. असं दाबून बघायचं. ओके, काल आहे ना साबुदाण्यात थोडंसं पाणी जास्त झालं होतं, त्यामुळं साबुदाण्याची खिचडी थोडीशी गिजगी झाली आहे. गिजगी म्हणजे एवढी पण नाही, पण मला तशी आवडती तशीच झाली. मी पाणी टाकतेच साबुदाणा खिचडी करताना, वरनं शिंपडते पाणी, मग छान होती. आणि आता मी थोडीशी वाफलून देते मस्तपैकी. आणि मग दही आणते खालून जाऊन, म्हणजे मला दही लागतंच खिचडी खाताना. वेपर्स पण लागतात, पण बघू मी आणायला जाऊन खाली, ते पण तुम्हाला दाखवते. आणि आता खिचडी होतो पण मी लॉग एडिट करते, पहिले अर्धा राहिला आहे आणि मग अजून पोस्ट करायचं आहे, मला भरपूर काम आहेत. आणि मस्त खिचडी झालेली आहे, एक नंबर झाली खिचडी. आणि चलो आता मी दही वगैरे आणते आणि मग खाते. आता आणलेलं दही आणि चिप्स आणले थोडेसे. आता फटाफट खाते, भूक लागली सकाळपासून, कारण की काहीच खाल्लं नाही. आणि मी आता ह्या डब्यातच खाणार आहे, कारण की मी आताच भांडी घासलीत आणि डब्यात खाते थोडीशी. आणि चिप्स पण आणले आणि दही 10वाला आणलं, कारण की इथं फ्रीज नाही, त्यामुळं खराब होईल म्हणून मग 10वाला आणलं. संध्याकाळी बघू, कोशिंबीर पण करू आपण उपास सोडायला. आणि थोडंसं दही खाते, थोडं कोशिंबीरला ठेवते सॉल्ट. आणि काय पैसे घेऊन नाही जायचं इथं, गुगल पे, फक्त मोबाईल घेऊन जायचं. कारण की आता आजकाल गाड्यावरच्या ह्याच्यावर पण QR कोड असतो, त्यामुळे काही टेन्शनच नाही. आणि चलो आता मी खाते, एडिट करते. सारखं म्हणते एडिट करते, पण अर्धच होते. आता फुल मी कॉन्सन्ट्रेशन खाऊन एडिट करणार आहे, मग बोलू. ओके, आता वाजलेत 5 आणि मी 1 वाजल्यापासून झोपले होते. जरा थोडंसं असं बरं नव्हतं वाटत त्यामुळं. आणि मस्त आता फ्रेश झाले, एकदम चकाचक आणि मस्त फेस वॉश केलं आहे. आणि फक्त मी सनस्क्रीन लावले, तर माझी स्किन एवढी छान वाटते ना आज, का काय माहिती. आणि मागच्याच ब्लॉगमध्ये मी बोललेले की इथलं मला पाणी सुटलं आहे, पण ठीक आहे. आणि मस्त केस वगैरे सगळं बांधलं आणि छान असं राहिलं की मग छान वाटतं. आणि आता मी खिचडी गरम करायला ठेवली, कारण की कधी खाल्ली होती मी, त्यामुळे आता मला भूक लागली. थोडीच राहिली तर मी खाऊन टाकते, कारण की मला आता भूक लागली झोपेतनं उठले तर. आणि चहा करणार, त्याला दूध नाही येतं, दूध आणायला जाणार आहे मी. मग असे सकाळीच आणलं असतं तर बरं झालं असतं, पण आता परत जाईन मी. आणि नंतर मग संध्याकाळी परत स्वयंपाकाची तयारी करायची आहे. वरण भात लावायचा आज, कारण की माझा उपास सुटणार आहे आज. आणि पोळ्या लाटायच्या आहेत, परत भाजी करायची आहे. आणि काहीतरी बघू आपण, स्पेशल काहीतरी करूया. आणि माझा आवाज वेगळाच वाटतं मला, काय काय माहिती. आणि मागच्या व्लॉगमध्ये सगळ्यांनी कमेंट केलं काका काकू खूप छान, तर थँक्यू सो मच. आणि त्यांना पण आता सवय लागली व्लॉग करायची, तर तुम्हाला पण आवडेल बघायला. त्यांनी केलं तर ते क्लिप काढतील, व्हिडिओ काढतील आणि मला सेंड करतात. आणि छान वाटतं, म्हणजे सगळे फॅमिली व्लॉग हा आहे वाटतं, नाहीतर आम्ही दोघांचंच फक्त. तर चलो आता मी आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघायला विसरू नका, कारण की मी शॉर्ट व्हिडिओ पण करते. आणि चलो वाजले 6:30 आणि मी चालले दूध आणायला, कारण आणि थंडी वाजते त्यामुळे मी पॅक होऊन चालले मस्तपैकी. आणि
दूध आणते, मग चहा करू आपण मस्त, मग भेटते. ओके, आता आणायला गेलते मी दूध आणि पूर्ण पॅक होऊन गेलते, कारण की खूप बाहेर थंडी, पण वातावरण मस्त झाले त्यामुळं काय नाही वाटत एवढं, पण थंडी वाजते यार. आणि आज मला काय माहिती थंडीच वाजते थोडंसं वातावरणामुळं. आणि आज गोकुळने दूध भेटलं, कात्रच भेटले. इकडे रेट जास्त आहेत दुधाचे. अर्धा लिटर दूध आपल्या तिकडं कितीला भेटतं, आय थिंक 22ला झालंय गोविंदचं. हे कात्रच माहीत नाही कितीचं आहे आता, सॉरी महागाई काय असंच आहे, पहिलं वाजलं नाही माहिती. 27 रुपयाला दूध आहे अर्धा लिटर. दूध तापत ठेवलं आणि एवढं दूध आहे. आणि हे माझं दुधाचं पातेलं आहे, मस्त वाटतं, जर्मनचं पातेलं मला. आणि आता दूध तापायला ठेवते तोपर्यंत भांडी तर नाही घासता येणार, कारण थोडीशी भांडी, एक डिश फक्त आणि कढई आहे, पण पाणी नाही आहे त्यामुळे मग घासता नाही येते. जरा थोडासा प्रॉब्लेम आहे पाण्याचा, आज 2 दिवस झालं. आणि आपल्याकडे येतं 4 दिवसांनी पाणी, इथे येतं 2 दिवसांनी पाणी, म्हणजे दिवसाने येतं 1 दिवसाने. आणि काय नाही एवढं छान आहे. आणि बघू आता मी हळूहळू कुकर वगैरे लावल आणि नंतर मग पोळ्या लाटणार आणि काहीतरी भाजी वगैरे करू. आणि थोडंच लावायचं आहे छोट्या पातेल्यात, कारण की आम्ही दोघीच आहे आणि जास्त भात नाही खात. आता सवय मोडली भाताची, नाही तर घरी असताना खूप सवय होती. आणि चलो दूध तापते, मग चहा पिताना भेटूया. आणि आता वाजले 6:30, अजून 1 तासांनी दीदी येईलच. इकडे चहाची पण तयारी केली, इलायची आणि साखर वगैरे सगळं टाकून ठेवलं आहे. आणि इकडे दूध तापते आणि दूध तापल्यावर मग चहा ठेवून तोपर्यंत आता मी लॉग एडिट करत बसते, जेवढं राहिलं तेवढं. नाहीतर मी काम करते पहिले. साखर संपली ह्यातली डब्यातली, ती काढून ठेवते, काय काढायचं ते ठेवते, परत मीठ पण ठेवायचं आहे मला सगळं नीट. आणि चलो आता माझा चहा झालेला आहे. आणि मी ठेवले वांग भाजायला, कारण की 1 वांग्याचं भरीत करणार आहे आणि 1 थापुळं आणि भाजी, वांग्याची भाजी काय म्हणतात त्याला, वांग्याचं भरीत, पोळी, भात, वरण, थापूळ 1, कारण की थोडंसं पीठ उरलेलं आहे ते. आणि गोड बघू काहीतरी करूया, कारण की मम्मी मला गुरुवारी नेहमी असं काहीतरी उपवास सोडताना गोड देते, पण ही तर क्वांटिटी कमी करावी लागणार आहे. तर बघू मी काहीतरी करेन. आता तर वांग भाजतंय. गाईज, आमचा छोटासा तांदळाचा डबा तुम्हाला दाखवते. मला खूप क्यूट वाटतो हा. म्हणजे कॅरी बॅग आहे आतमध्ये आणि त्यात ठेवलाय, आणि ब्ल्यू कलर. त्याच्यावरचं लेबल पण नाही काढलं अजून, निघलेच सगळे पण लेबल नाही निघलं. आणि मस्त वाटतं हा डबा. आणि असे क्यूट छान डबे घ्या. आणि हा पण दाखवते, हा आहे आमचा बिस्किट टोस्टचा डबा आहे आणि तो पण ब्ल्यूच आहे. मस्त वाटतं. आता मी भात लावते. वरण भात लावते आणि मग ट्रायपॉडला लावते आधी फोन. चार्जिंग तर काय होतच नाही आहे, बघू आता. आणि दीदी येईल जरा वेळाने, आता बघू किती वाजता येते. मग आल्यावर तिला आराम देऊ आपण.
करा. पायाचा आवाज मोठा मोठा आला त्यामुळे मी आले. उघडायचं नाही अजिबात. अरे मला माहिती आहे तू आहे माझं दिल को पता आहे तू आहे. फायनली दीदी आली घरी. कसं वाटतं तुला घरी येऊन? मस्त. मी तुझं स्वागत करते ट्रॅव्हल करून कंटाळा येतो. आणि इकडे मी भाजी करते. कुठले जाते? ओके आता मस्तपैकी वरण झालेलं आहे आणि एवढं सुंदर दिसते ना असं घट्टच आवडतं दीदीला पण. आणि मस्त झालेलं आहे. आणि इथं झालेलं आहे भरीत. आमच्या दोघींना क्वांटिटी एवढी बास होती. आणि वरण भात झालेलं आहे. फक्त पोळ्या करायच्यात गरम गरम आम्ही जेवायला बसताना त्याच्या आधी करू. आणि मस्त झाले वरण. ओके आता आम्ही जेवायला बसले. उपास सोडला मी आणि ती पण जेवायला बसते आता. आणि वरण एवढं मस्त झाले ना. हो ना. खा खा. आणि माझं ताट जरा मेसी आहे कारण की एकदा सगळं वाढून बसलं आम्ही घेऊन. आणि आता जेवतो. मग आम्हाला बाहेर जायचं ते कुठं जायचं ते मग तुम्हाला सांगते. बाय बाय. आणि आता वाजले 9. आता आम्ही जेवतो मस्तपैकी. चला. रात्री आम्ही गेलतो मामीकडं त्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला. आम्ही आलो रात्री 11 वाजता म्हणून व्लॉग कंटिन्यू नाही केला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. टिल देन बाय.